श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. 15 ऑक्टोबर पासून नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि या शारदीय नवरात्र सुरू होऊन आता 5 दिवस झालेले आहेत. म्हणजे आज आहे 5वा दिवस आणि या दिवशी आलेला आहे गुरुवार. गुरुवारच्या दिवशी पंचमी सुद्धा आलेली आहे आणि प्रत्येक महिन्यामध्ये पंचमी येत असते. पण ही जी पंचमी आहे तर ती विशिष्ट दिवशी आलेली आहे. नवरात्रीमध्ये ही पंचमी आलेली आहे आणि गुरुवार सुद्धा आलेला आहे. त्यामुळे या दिवसाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित असणारा दिवस असतो. त्याचप्रमाणे आपल्या गुरुंना सुद्धा हा दिवस जो आहे तर तो समर्पित असतो. तर या दिवशी आपल्या दुर्गा मातेच्या 5व्या रूपाची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते. 5वे रूप जे आहे तर ते आहे स्कंदमाता. तर या स्कंदमाता देवीची आपल्याला पूजा करायची आहे. आजच्या दिवसाचा जो रंग आहे तर तो आहे पिवळा आणि या दिवशी आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे. आपण जर ही वस्तू या पंचमीच्या तिथीला जर तुळशीला अर्पण केली तर आपल्या पैशांच्या सर्व अडचणी दूर होतील. तर पहा, आपल्या घरामध्ये आपल्या मुलांच्या आणि पतीची सुद्धा अगदी भरभरून प्रगती होईल. आपलं आयुष्य हे एका रात्रीत बदलून जाईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. पहा, प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी असतात. घरामध्ये वादविवाद असतात, कलह भांडणं असतात, मतभेद असतात. त्याचप्रमाणे प्रखर पितृदोष आपल्या घरामध्ये असतील. अनेक समस्या आपल्या घरामध्ये येत असतात. आपल्या घरामध्ये आपण कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, तरी सुद्धा लक्ष्मी प्राप्ती होत नाही. लक्ष्मी प्राप्त झाली तरी त्या घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा तो पाण्यासारखा तुमच्या हातामधून निघून जात असतो. यासारख्या बऱ्याच समस्या आपल्या घरामध्ये येत असतात आणि या समस्या, या अडचणी आपण दूर करण्याचा भरपूर प्रयत्न सुद्धा करत असतो. पण कधी कधी कंटाळ येतो या सर्व गोष्टींचा आणि त्यानंतर आपण प्रयत्न करणं सुद्धा सोडून देत असतो. तर पहा, आपल्याला काय करायचं आहे. काही या विशिष्ट तिथी असतात तर त्या तिथींना आपल्या घरामध्ये आपण जे काही उपाय असतात तर ते करायचे असतात. हे उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला, मेहनतीला आपल्याला मार्ग प्राप्त होत असतो, फळ प्राप्त होत असतं. म्हणजेच काय तर आपलं नशीब जे आहे तर ते आपल्या सोबत राहत असतं आणि आपल्याला प्रत्येक गोष्टींमध्ये ते साथ देत असतं आणि म्हणूनच आपल्याला हे उपाय करायचे असतात. तर पहा, नवरात्रीमध्ये येणाऱ्या पंचमीला, सप्तमीला, अष्टमीला आणि नवमीला सुद्धा खूप विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी तुम्ही जे पण काही उपाय करत असतात तर ते उपाय तुमच्यावरती 100% यशस्वी होत असतात. प्रत्येक उपायाचं फळ हे तुम्हाला प्राप्त होत असतं. तर बघा, आज आहे गुरुवार. गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णूंचा दिवस असतो. भगवान श्री हरी विष्णूंच्या पूजेसोबतच माता लक्ष्मीची सुद्धा जर आपण पूजा केली तर त्या दोघांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळस असतेच, प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असते आणि ज्या घरामध्ये तुळस असते तर त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट येत नाही. सर्वात जास्त तुळस ही पवित्र वनस्पती मानली जाते आणि तुळस ही अत्यंत शुभ असते. अशी ही पवित्र वनस्पती तुळस भारतीय घरांचे सार आहे आणि घरामध्ये सुख समृद्धी तुळस ही आणत असते. विविध आजारांवरती उपचार करण्यासाठी सुद्धा तुळशीची मदत होत असते. तर पहा, आज आहे गुरुवार. सकाळी तुम्ही लवकर उठायचं आहे, त्यानंतर आंघोळ वगैरे करायची आहे. आता आज गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही हा उपाय या नवरात्रीमध्ये केव्हाही केला तरीही चालेल. सप्तमी, अष्टमी हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे दिवस असतात. तर हा उपाय तुम्ही या दिवशी सुद्धा करू शकता. तर या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची आहे. आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवांची पूजा करून घ्यायची आहे. तुमच्या घरामध्ये जर तुम्ही देव बसवत असाल तर तुम्हाला पूजा करता येणार नाही, पण जी सुकलेली फुलं वगैरे असतात तर ती तुम्हाला चेंज करायची असतात आणि तुम्हाला त्या दिवशीची जी काही घटाची माळ असते तर ती सुद्धा तुम्हाला घटाला अर्पण करायची असते. पण जर समजा तुमच्याकडे तुम्ही देव बसवत नसाल, घट बसवत नसाल तर मग तुम्हाला पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे. तर तुळशीची पूजा करताना तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे. तुळशीला पाणी अर्पण करताना तुम्हाला कच्चं दूध सुद्धा अर्पण करायचं आहे. कच्चं दूधच तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आहे आणि ते तुळशीला तुम्हाला अर्पण करायचं आहे. गुरुवारच्या दिवशी जर आपण तुळशीला कच्चं दूध अर्पण केलं तर आपल्या घरातील भांडणं, मतभेद, कलह, संशय यासारख्या ज्या गोष्टी असतात तर त्या सर्व दूर होतील आणि त्या पूर्णपणे तुमच्या घरातनं बाहेर पडतील. तसेच आपल्याला काय करायचं आहे तर चिमूटभर हळद घ्यायची आहे आणि तुळशीच्या खोडाजवळ, म्हणजे जे मूळ असतं तुळशीचं, तर त्या ठिकाणी तुम्हाला ही
चिमूटभर हळद अर्पण करायची आहे। जर गुरुवारच्या दिवशी आपण अशा पद्धतीने जर तुळशीला हळद जी आहे तर ती अर्पण केली तर आपल्या घरातल्या पैशांच्या सर्व अडचणी दूर होत असतात, घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होत असते, घरामध्ये लक्ष्मी कायम स्थिर राहते, घरामध्ये लक्ष्मीची वाढ होत असते आणि आपल्या हातातून कमी पैसा खर्च होत असतो। आणि त्यामुळे प्रत्येक गुरुवारी आपल्याला तुळशीला चिमूटभर जी हळद असते तर ती अर्पण करायची आहे। जर तुमच्या पैशांच्या घरामध्ये काही अडचणी येत असतील तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा आवर्जून तुळशीला लावायचा आहे। तर तसं तर तुम्हाला रोजच तुळशीसमोर हा तुपाचा दिवा लावायचा असतो, पण जर तुम्हाला रोज शक्य होत नसेल तर या ज्या काही विशिष्ट तिथी असतात किंवा गुरुवारचा तो दिवस असतो तर तो अत्यंत महत्त्वाचा असतो, त्यामुळे तुळशीसमोर तुम्हाला तुपाचा दिवा जो आहे तर तो संध्याकाळी आवर्जून लावायचा आहे। गुरुवारच्या दिवशी आवर्जून आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावलाच पाहिजे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर्य हे नांदत असतं। घरामध्ये सर्व येणाऱ्या ज्या अडचणी आहेत तर त्या सर्व अडचणी संकट दूर होत असतात, त्यामुळे आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा जो आहे तर तो लावायचा आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे तर ती तुम्हाला करायची आहे आवर्जून, ती म्हणजे नवरात्रीचे हे जे 9 दिवस असतात तर ते अत्यंत महत्त्वाचे दिवस असतात, खूप चांगले दिवस मानले जातात, अतिशय पवित्र हे दिवस मानले जातात। तर या 9 दिवसांमध्ये आपल्याला दुर्गा देवीची किंवा आपल्या कुलदेवीची सुद्धा आपल्याला सेवा पूजा हे करायची आहे आणि त्यासोबतच आपल्याला उपाय सुद्धा करायचे आहेत। जे काही उपाय करत असतो, जी काही सेवा आपण करत असतो तर त्याचं फळ हे आपल्याला नक्कीच या दिवसांमध्ये प्राप्त होत असतं। तर आज पंचमी आहे, गुरुवार आलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही हा उपाय आजच्या दिवशी आवर्जून करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला जर हा उपाय आजच्या दिवशी करायला नाही जमला तर तुम्ही हा उपाय 9 दिवसांमध्ये केव्हाही केला तरीही चालेल। त्याचप्रमाणे तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची मी गोष्ट या ठिकाणी सांगणार आहे। शाळीग्रामाचा जो दगड असतो तर हा दगड तुम्हाला या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला तो तुळशीजवळ ठेवायचा आहे। तुळशीचे जे वृंदावन असेल किंवा तुमच्याकडे जर तुळशीची कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये किंवा त्या वृंदावनामध्ये तुम्हाला हा शाळीग्रामाचा दगड जो आहे तर तो ठेवायचा आहे। बऱ्याच वेळेला काय होतं तर आपण महादेवाची शिवलिंग जी आहे म्हणजे महादेवांची जी पिंड असते तर ती तुळशीमध्ये ठेवत असतो, पण तुळशीमध्ये महादेवांची पिंड ही कधीच ठेवायची नसते, त्यामुळे आपल्या घरावरती वारंवार संकट येत असतात, आपल्या घरावरती वारंवार अडचणी येत असतात, त्यामुळे तुळशीमध्ये नेहमी फक्त शाळीग्रामाचा दगड ठेवायचा असतो। आपल्याला शिवलिंग हे आपल्या तुळशीमध्ये अजिबात ठेवायचं नाहीये। जर तुम्ही ते ठेवलेलं असेल तर ते तुम्ही नक्कीच काढून टाका आणि ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा। आणि तुम्हाला शाळीग्रामाचा दगड जो आहे तर तो तुम्हाला स्थापन करायचा असेल तर या 9 दिवसांमध्ये म्हणजे नवरात्र संपण्याच्या आधी तुम्ही हा शाळीग्रामाचा दगड नक्कीच तुम्ही तुमच्या तुळशीमध्ये ठेवू शकता, कारण हा जो शाळीग्रामाचा दगड आहे तर तो भगवान विष्णूंचा रूप मानला जातो। शाळीग्रामाचे सुमारे 33 प्रकार आहेत, तर त्यापैकी जो प्रकार आहे एक तर तो भगवान विष्णूंच्या अवताराशी संबंधित असतो आणि त्यामुळे ज्या घरामध्ये शाळीग्रामाच्या दगडाची विधिवत पूजा केली जाते त्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते। आणि त्यामुळेच तुम्ही शाळीग्रामाचा दगड तुळशीमध्ये नक्की या नवरात्रीमध्ये नक्की ठेवा। पंचामृताने तुम्हाला त्याचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतरच तो दगड तुम्हाला तुमच्या तुळशीमध्ये नेऊन ठेवायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला शाळीग्रामाचा दगड सुद्धा स्थापन करायचा आहे। त्यासोबतच तुळशीच्या जेव्हा आपण लग्न लावत असतो तर शाळीग्रामासोबतच तुळशीचं लग्न हे लावलं जातं, कारण भगवान श्री हरी विष्णूंचं रूप हे शाळीग्राम मानलं जातं, त्यामुळे तुळशीचं लग्न या दगडासोबत लावलं जातं। आणि गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णूंचा असतो आणि त्यामुळेच आपण जे काही गुरुवारच्या दिवशी उपाय करत असतो तर त्यावेळेला आपल्यावरती भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि तुळशी माता सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असते, त्यामुळे तुम्ही हा उपाय या नवरात्रीमध्ये नक्कीच। त्याचप्रमाणे शाळीग्रामाचा जो दगड असतो तर तो अत्यंत गुळगुळीत असा दगड असतो, तर तुम्हाला तो कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या दुकानात किंवा ज्या ठिकाणी मूर्त्या वगैरे मिळतात देवांच्या तर त्या ठिकाणी तुम्हाला तो अगदी इझिली मिळून जाईल। तर अशा पद्धतीने शाळीग्रामाचा दगड तुम्ही आणा आणि तो तुमच्या तुळशीमध्ये नक्की स्थापना करा। सोबतच तुमच्या तुळशीच्या वृंदावनावरती किंवा तुमच्याकडे जर तुळशीची कुंडी असते तर त्यावरती तुम्हाला कुंकू आणि हळद मिक्स करून त्याचा तुम्हाला स्वस्तिक सुद्धा काढायचा आहे। स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक असते आणि त्यामुळे आपल्याला स्वस्तिक सुद्धा आवर्जून काढायचं आहे। तर या नवरात्रीमध्ये तुम्ही हे नक्की उपाय करा। तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, जे काही तुमचे दुःख आहे, दारिद्र्य आहे तर ते संपूर्णपणे नष्ट व्हायला नक्कीच याने मदत होईल। तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची पैशाची अडचण येणार नाही। तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या संपूर्णपणे
नष्ट होतील। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर तुळस नसेल तर तुम्ही तुळस सुद्धा या नवरात्रीमध्ये नक्कीच आणून लावायची आहे। अतिशय हे चांगले दिवस असतात नवरात्रीचे, त्यामुळे तुळशीचे रोप सुद्धा तुम्ही नक्कीच लावू शकता। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।